राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आलंय। खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस हे केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असा मोठा दावा केलाय। तर एवढंच नव्हे, एकनाथ शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत असं सुद्धा राऊत यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय। बच्चू कडू आणि छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरलाय। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी शिफारस फडणवीस करतील असा दावा केलाय। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। केंद्रामध्ये काही अशा विशिष्ट हालचाली सुरू आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वाचे फेरबदल करण्यासंदर्भात पण गेल्या अनेक काळापासून सुरू आहे। त्याच्यात अर्थमंत्री बदलले जातील, कोणी म्हणते परराष्ट्र व्यवहार मंत्री बदलले जातील, कोणी म्हणतात राजनाथ सिंग यांनाच घरी पाठवलं जाईल। अशा प्रकारच्या बातम्या चर्चेमध्ये आहेत। आणि मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या। ही फडणवीस जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येईल? चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील। तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतं आहे त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही। राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपने तात्काळ पलटवार केलाय। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशा विधानांमागे राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी जे नगरसेवकाचं तिकीट ठरवू शकत नाहीत ते भाजपचा मुख्यमंत्री ठरवत आहेत असा टोला लगावलाय। मंत्री नितेश राणे यांनीही राऊतांवर हल्लाबोल केलाय। जनाब संजय राऊत यांना उभाटा गटामध्ये नगरसेवकाची उमेदवारी देण्याचा देखील अधिकार नाही। नगरसेवक पदाचं तिकीट देखील संजय राऊत देऊ शकत नाहीत। ते भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री ठरवत आहेत। संजय राऊत, भारतीय जनता पार्टीची चिंता तुम्ही करू नका। देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। 2029 ची निवडणूक देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वातच लढली जाणार आहे। भारतीय जनता पार्टी काय करेल याचे निर्णय सांगण्यापेक्षा उभाटा गटामध्ये नेमकं काय होणार ते बघा। या संदर्भात म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। मी आपल्याला तेच सांगतोय की राज्यामध्ये कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने असे वक्तव्य केले जातात। दरम्यान शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे। देशात देवाभाऊ आणि राज्यात एकनाथ शिंदे असं म्हणत त्यांनी भविष्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केलाय। तसेच संजय राऊतांची भविष्यवाणी कधीच खरी ठरलेली नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। देवाभाऊंना निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे, कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्त्व जास्त आहे। आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे। या चर्चेवर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ यांनीही मिश्किल शैलीत उत्तर दिलंय। मी काही ज्योतिषी पाहिलेल्या नाहीत, त्यामुळे मला माहिती नाही असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री पदाची भविष्यवाणी करणाऱ्या एका काँग्रेस नेत्याचा उल्लेख करत अप्रत्यक्ष टोला लगावलाय।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याच्या चर्चेवर हलक्या फुलक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. मी परवाच दिल्लीला जाऊन आलो असं म्हणत त्यांनी सुरू असलेल्या राजकीय तर्कवितर्कांची मिश्किल शैलीत खिल्ली उडवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक युद्ध आणखी तीव्र झालंय. मुख्यमंत्री पदाचा कोणताही अधिकृत प्रश्न सध्या समोर नसतानाही राजकीय दाव्यांमुळे राजकीय सत्ता समीकरणांवर पुन्हा चर्चा रंगली आहे. या चर्चांना प्रत्यक्ष राजकीय घडामोडींची जोड मिळते की ते केवळ आरोप प्रत्यारोपांपुरताच मर्यादित राहतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.